कमळीचं सत्य समजताच अन्नपूर्णा आजी घेणार आता कमळीबाबत मोठा निर्णय. तर ऋषी आणि कमळीच्या एंगेजमेंटमध्ये कामिनी करणार कमळीचा पर्दाफाश. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, कमळी आणि ऋषीची आता फायनली एंगेजमेंट होणार असते. पण तुम्हाला माहितीच आहे की एवढं चांगलं कार्य होणार असतं त्याला नजर लागणार नाही असं कसं होईल. कारण की दुसरीकडे ती महामूर्ख अनिका आता पूर्णपणे वेडी झालेली असते. कारण की तिला सगळीकडे तिचा ऋषी दिसत असतो आणि ती म्हणत असते की आता फायनली त्या गावछापचं आणि ऋषीचं लग्न होणार, त्याच्यामुळे मी हे माझ्या डोळ्यांनी नाही पाहू शकत. त्याच्यामुळे मी मरण्यासाठीच तयार होते आणि मी मरून जाते. त्याच्यामुळे माझ्या डोळ्यासमोर ती गावछाप आणि माझा ऋषी दिसणार नाही आहे म्हणून. तर दुसरीकडे मात्र कामिनीला माहीत असतं की आपला डाव आता पूर्णपणे फसलेला आहे. त्याच्यामुळे आता कमळी आणि ऋषीचं लग्न होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आहे. त्याच्यामुळे आता कामिनी ठरवते की काही जरी झालं तरी मी माझ्या अनिकाला असं डिप्रेशनमध्ये जाऊन देणार नाही. तर अनिका तर आता मरायसाठी चक्क त्या टबमध्ये जाऊन बसलेली असते. तर दुसरीकडे कामिनी हा सगळा प्रकार पाहून प्रचंड घाबरते. तर आता ऋषीचं बिचाऱ्याचं खूप हाल चाललेलं असतात. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ऋषीच्या मनात काय चाललंय हे कोणालाच काय कळायला मार्ग नसतो. कारण की बिचाऱ्या ऋषीने ठरवलेलं असतं की काही जरी झालं तरी तो कमळीची साथ कधीच सोडणार नाहीये. पण कमळीने ज्या प्रकारे ऋषीच्या कानाखाली वाजवलेले असते आणि ज्या प्रकारे कमळीने सांगितलेलं असतं ऋषीला की तुझा आणि माझा आता संबंध काहीच नाहीये, कारण की तू मला फसवलेला आहे. आणि राहिला विषय प्रेमाचा, तर मी तुझ्यासारख्या खोटारड्या मुलावरती कधीच प्रेम करणार नाहीये. आणि बिचाऱ्या कमळीने आपल्या ऋषीसोबतचं सगळे संबंध संपवलेले असतात. पण आता नयनतारा आणि अन्नपूर्णा आजी ह्या दोघांनी मिळून देखील मात्र आता खूप मोठा, तुम्हाला माहितीच आहे की कमळी आणि ऋषीच्या लग्नाचा घाट निर्माण केलेला असतो. आणि अन्नपूर्णा आजी हे सगळं चाललेलं असतं त्याच्यामुळे खूप खुश असते. तर तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांची एंट्री होते आणि डॉक्टरांना पाहून तुम्हाला माहितीच आहे की राजन आणि कमळी दोघेजण देखील घाबरतात. आणि त्या डॉक्टर जे काय कमळीला आणि राजनला सांगतात हे ऐकून तुम्हाला देखील धक्काच बसेल. तर कमळी आणि ऋषीला मात्र आता एकत्र पाहून अनिकाने ज्या प्रकारे जीव देण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यामधून कामिनी तिला सावरते आणि म्हणते की अगं वेडे, तू वेडी झालीस का? या ऋषीसाठी तुला जीव द्यायची गरज लागणार नाहीये. एक दिवस मी तुझ्यासाठी असा आणील ना, अशी 56 ऋषी तुझ्यासमोर मी उभे करेल. पण अनिका काय ऐकायला तयार नसते. अनिका म्हणते की मला फक्त ऋषीच हवा आहे, मला दुसरं काहीच माहीत नाहीये. तर कामिनी म्हणते की आपल्याकडे असा एक हुकमाचा एक्का सापडलेला आहे, त्याच्यामुळे अजून देखील तुझं आणि ऋषीचं लग्न होऊ शकतं. तर अनिकाच्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा संपलेल्या असतात. त्याच्यामुळे ती म्हणते की काय लवकरात लवकर सांग मला. तर एकीकडे मात्र आता कामिनीला समजलं असतं की राजनचं आणि कमळीचं तिने बोलणं ऐकलेलं असतं. तिला माहीत असतं की आता काही जरी झालं तरी कमळीच खरी राजनची नात म्हणजे मुलगी नाही आहे. हे ज्या प्रकारे कामिनीला समजतं त्यावेळेस मात्र कामिनीचे डोळे उघडतात. कामिनी म्हणते की हीच एक चांगली संधी आहे की त्या म्हातारीसमोर या कमळीचा चेहरा एक्सपोज करायचं आणि कमळी आणि ऋषीचं लग्न मोडायचं. तर आता एकीकडे मात्र बिचारा ऋषी रडत असतो आणि हेच सगळं पाहून आपली गौरी म्हणजेच आपली सरू ऋषीकडे जाते, त्याची भेट घेते, त्याला विचारते की नेमकं काय प्रॉब्लेम झाला आणि काय विषय आहे. तर त्यावेळेस मात्र ऋषी तिला सगळं काही सत्य सांगतो आणि म्हणतो की मला कमळीने समोरूनच नकार दिलेला आहे. पण आईने आता ज्या प्रकारे जाऊन अन्नपूर्णा आजींसोबत बसून जे काही माझं आणि कमळीचं लग्न ठरवलं हे तर मला मान्य नाही आहे. कारण की कमळीला माझ्यासोबत मुळात राहायचंच नाही आहे, तर ती हे लग्न का करू शकते. पण आता प्रॉब्लेम एकच झालेला असतो की बिचाऱ्या सरूला देखील माहीत असतं की ऋषी किती चांगला मुलगा आहे ते. पण आता काही जरी केलं तरी ऋषीला देखील माहीत नसतं की ही खरंच कमळीचीच आई आहे म्हणून. तर त्यावेळेस मात्र ऋषी विचार करत असतो. नयनतारा तर खूप खुश असते कारण की तिला वाटतं की कमळी जेवढी वाईट आहे तेवढी वाईट नाही आहे. त्याच्यामुळे ती ऋषीची बायको म्हणून ह्या घरात आली तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि या पाठीमागं असतो नयनताराचा खूप मोठा हात आणि स्वार्थ. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ते असतात बिझनेस पार्टनर आणि त्यांना देखील माहीत आहे की सगळ्यात जास्त शेअर्स कोणाचे असतात ते म्हणजेच फक्त इनामदारांचे, म्हणजेच कमळीच्या नावावरचे. त्याच्यामुळे ती ठरवते की आपल्याला पुढे जर कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम नको आणि आपल्याला जर पुढे अजून पैसा कमवायचा असेल तर कमळीला ह्या घरात आणणं गरजेचंच आहे. तर दुसरीकडे आता ऋषीचं देखील कमळीवरती प्रेम असतं, त्याच्यामुळे त्यांचं लग्न होतंय असं सगळ्यांना वाटत असतं. पण बिचाऱ्या कमळीच्या आणि ऋषीच्या मनामध्ये खूप काही विचार चालू असतात. तर दुसरीकडे आता अन्नपूर्णा आजी आपल्या कमळीकडे जातात आणि कमळीला म्हणतात की मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. आणि कमळी म्हणते की काय आजी. तर अन्नपूर्णा आजीने याच्या अगोदर कमळीकडे काहीतरी मागितलेलं असतं आणि कमळी म्हणते की तुम्हाला वाटेल त्यावेळेस मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तर आता अन्नपूर्णा आजींना एवढं खुश पाहून मात्र कमळी म्हणते की आजी तुम्हाला काय वचन हवं आहे माझ्याकडून. तर त्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजी सगळ्यांसमोर विचारते कमळीला की तुला ऋषीसोबत लग्न करायला काय हरकत तर नाही ना तुझी, तू तयार तर आहे ना. तर आता अन्नपूर्णा आजींच्या अशा तब्येतीच्या अवस्थेमुळे आपल्या कमळीला होकार द्यावाच लागतो.
मागतो आणि कमळी त्या ठिकाणी होकार देते. पण राजन तिला सांगत असतो की आईची तब्येत बिघडेल, काही पण होईल, पण मात्र तू या आमच्या चुकीच्या ट्रॅपमध्ये फसू नको बाळा, कारण की तुला माहीत नसेल पण हा ट्रॅप खूप खराब आहे. त्याच्यामुळे जर सगळ्यांचा तू विश्वासघात करून जर ऋषीसोबत लग्न केलं आणि उद्या सगळ्यांना समजलं की तू माझी मुलगीच नाही आहे आणि अन्नपूर्णा आजींची खरी नातच नाही आहे, तर त्या घरामध्ये देखील तुझी नीट वागणूक करणार नाही आहेत ती लोक. त्याच्यामुळे आपण हे खोटं नाटक बंद करूया. पण आता डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं असते तुम्हाला देखील ऐकायचंच आहे. तर डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की अन्नपूर्णा आजी तुम्हाला जेवढ्या खुश दिसतात, त्या जेवढ्या ॲक्टिव्ह दिसतात, तेवढ्या मुळात नाही आहेत. कारण की त्यांना एक जरी धक्का परत बसला ना मोठा, तर त्यावेळेस मात्र त्यांची अशी काय अवस्था होऊन जाईल की ते कोमातून परत कधीच बाहेर येणार नाही आहेत. तर कमळीला आता एवढी मोठी रिस्क घेणं तर शक्य नसतंच. पण ही सगळी बातमी आता कळालेली असते ती म्हणजेच ह्या महामाजुरड्या कामिनीपर्यंत. तर कामिनी ठरवतं की असा तर डाव आहे, त्याच्यामुळे मला ह्या कमळीचा चेहरा काही करून सगळ्यांसमोर आणलाच पाहिजे आणि हिचा चेहरा फक्त मी सगळ्यांसमोर आणणार नाही, तर हिचा मी चांगल्याच प्रकारे इंगा देखील उतरवणार आहे. त्याच्यामुळे ती ऋषीसोबत एंगेजमेंट करायला निघली तर काय. तर आता पुढे कहाणीमध्ये ट्विस्ट असा येतो की कमळी आणि ऋषीची एंगेजमेंटची तयारी तर सगळी करतात, पण ऋषीच्या मनामध्ये अजून पण धाकधूक चालू असते. कारण की त्याला माहीत असतं की कमळीला माझ्यासोबत लग्नच करायचं नाही आहे, हे सगळं तिच्यावरती मुद्दाम आणि बळजबरीने केलं जातं. तर दुसरीकडे कमळीच्या मनामध्ये एकच भीती असते की जर अन्नपूर्णा आजींना जर बाहेरून कळालं किंवा कधी ना कधी त्यांना कळालं की मी त्यांची मोठी नात नाही आहे, तर त्यांची काय अवस्था होईल. त्याच्यानंतर ते जर परत कोमामध्ये गेले तर राजन सरांची काय अवस्था होईल. हे सगळे कमळीला खूप खूप वाईट वाटत असतं. आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मित्रांनो, यामध्ये ना आपल्या कमळीची चूक आहे ना ऋषीची चूक आहे, कारण की आता दोघांना देखील काहीच खरं सत्य माहीत नसतं. या संधीचा फायदा घ्यायचं ठरवते ती म्हणजेच ही कामिनी. कारण की कामिनीला आधीपासूनच माहीत होतं की कमळीचा आणि ह्या घराचा काही ना संबंध नाही आहे म्हणून. त्याच्यामुळे तिच्याकडे पुरावा नव्हता, त्याच्यामुळे ती शांत होती. पण फायनली कमळी आणि ऋषीच्या एंगेजमेंटच्या कार्यक्रमातच ही कामिनी सगळे काही पुरावे त्या ठिकाणी घेऊन येते आणि कमळी आणि ऋषीचं लग्न मोडायचा प्रयत्न करते. पण आता अन्नपूर्णा आजी तर विश्वास ठेवणार नाही, तुम्हाला माहितीच आहे. तर अन्नपूर्णा आजी परत एकदा कामिनीची खात्री पटवून देण्यासाठी कमळीला विचारतात आणि म्हणतात की ठेव माझ्या डोक्यावरती हात, घे माझी शपथ आणि सांग की तुझा आणि माझा काय संबंध आहे का नाही येतो. तर कमळी त्या ठिकाणी खरं सत्य सांगावंच लागतं, कारण की कमळीला वाटते की मी सगळ्यांना फसवू शकत नाही आहे. आणि कहाणीमध्ये ट्विस्ट तिथंच येतो मित्रांनो की ज्या ठिकाणी कमळी सगळ्यांना सांगते की मी अन्नपूर्णा आजींची खरी नात नाही आहे, त्यावेळेस मात्र त्याच ठिकाणी मात्र नयनताराचा चेहरा तर बघण्यासारखा होतो. पण त्या ठिकाणी आपली गौरी येते आणि सगळ्यांना सांगते की ही माझी मुलगी आहे आणि राजनला तेव्हाच विश्वास बसतो की कमळीच त्याची खरी मुलगी आहे ते. तर कहाणीमध्ये हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. पण तोपर्यंत मित्रांनो, अन्नपूर्णा आजींना हे सत्य समजल्याच्या नंतर बिचाऱ्या अन्नपूर्णा आजींसोबत काय होईल हे पाहणं खूपच मोठं रंजक ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, आपल्या कमळी आणि ऋषीने लग्न केलं पाहिजे का नाही, का कमळीची ज्या प्रकारे चूक झाली, तिने ऋषीच्या कानाखाली मारली, आबांबाबतचं खरं सत्य माहीत न करून घेता, तर या ठिकाणी कमळीची तर चूक आहेच. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका.